नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेमची ग्राफिकल मेथड. त्याला आपण कॉर्नर पॉइंट मेथड असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, याच्यावरचं एक एक्झाम्पल हे डिप्लोमा एक्झाममध्ये 100% विचारतात 6 मार्कासाठी. सो खूप महत्त्वाची मेथड आहे आणि सिंपल मेथड आहे. ओके, सो बघूया आपण एखादं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम काय आहे. सॉल्व द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. एक्झाममध्ये मेन्शन केलेलं असतं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सोडवा ग्राफिकल मेथडने. कशासाठी? त्याचं ऑप्टिमल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. मग काय करायचं आहे बघा, कॅल्क्युलेट. आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलं जातं z. त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मॅक्झिमाइज z म्हणजे काय? z ची या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स दिलेली असतात. सो काय कंडिशन्स दिलेत बघा. x1 + 4x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 24, 3x1 + x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 21 आणि x1 + x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 9. आणि हे जे दोन आहेत शेवटचे, त्यांना नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट म्हणतात. x1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, x2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल कसं सोडवायचं आपण बघूया. पहिल्यांदा काय करूया, दिलेलं जे काय फंक्शन आहे ते लिहून घेऊया. काय दिलंय आपल्याला? z = 2x1 + 5x2. याची कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे मला? मॅक्झिमम व्हॅल्यू. सो या z ला मी इक्वेशन 1 ॲज्युम करतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आता काय करायचं, ज्या काही कंडिशन्स दिलेत ते आता इनइक्वॅलिटीच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे लेस दॅन इक्वल टूच्या फॉर्ममध्ये आहेत. सो काय करणार नेक्स्ट स्टेपला, ह्या सगळ्या कंडिशन्स मी इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहिणार. मग पहिलं इक्वेशन काय असणार? x1 + 4x2 लेस दॅन इक्वल टू ऐवजी काय लिहायचं? इक्वल टू 24. दुसरं इक्वेशन काय मिळणार? 3x1 + x2 इक्वल टू 21. ओके, लक्षात ठेवा सगळ्या इनइक्वॅलिटी आपण इक्वॅलिटीच्या फॉर्ममध्ये लिहायच्या. ठीक आहे. आणि तिसरं इक्वेशन काय येणार? x1 + x2 इक्वल टू 9. ठीक आहे, लक्षात आलं. पहिली स्टेप, दिलेलं फंक्शन लिहून घ्या, त्यानंतर कंडिशन्स ज्या काही दिलेत त्या इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहा. ठीक आहे. आता हे तिन्ही इक्वेशन आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, हे तिन्ही इक्वेशन म्हणजे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स आहेत. मग आता हे कसे प्लॉट करायचे, त्याच्यासाठी आपण काही टेस्ट पॉइंट्स घेणार आहे. मग आता हे टेस्ट पॉइंट कसे घ्यायचे बघा. जर मला पहिली ही लाईन ड्रॉ करायची असेल x1 + 4x2 = 24, तर माझे टेस्ट पॉइंट काय असणार? x1 आणि x2. आता आपण ग्राफ ड्रॉ करत असताना x1 x2 च्या ऐवजी काय घेणार? x1 ला काय ॲज्युम करणार? x आणि x2 ला काय ॲज्युम करणार? y. ठीक आहे. हा, मग बघा आता टेस्ट पॉइंट घ्यायचे आहेत ही लाईन ड्रॉ करण्यासाठी. सो पहिला काय करायचं, जो पहिला व्हेरिएबल आहे x1 त्याला 0 ॲज्युम करायचं आणि त्याच्यावरून दुसरा व्हेरिएबल x2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मग बघा, जर x1 च्या जागी मी 0 लिहिलं तर x1 निघून जाईल. मग मला x2 ची व्हॅल्यू काय मिळेल? 24 डिवायडेड बाय, हा 4 इथं मल्टिप्लाय आहे, राईटला आल्यावर काय होणार? डिवाइड होणार. मग 24 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती आलं? 6. सो पहिला टेस्ट पॉइंट मला मिळाला 0, 6. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम काय करायचं, एकदा x1 0 घ्यायचं, एकदा x2 0 घ्यायचा. ओके, लक्षात आलं टेस्ट पॉइंट कसे घ्यायचे असतात. ओके, सो आता x2 0 घेऊया आणि काय करूया, त्याच्यावरून x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता x2 0 झाला म्हणजे हा निघून जाईल. ओके, मग x1 ची व्हॅल्यू काय मिळते बघा, डायरेक्ट 24. ठीक आहे. सो पहिली लाईन जर मला ड्रॉ करायची असेल तर हे त्याचे टेस्ट पॉइंट आहेत. x1 0 असेल तर x2 6 असतो, x1 24 असेल तर x2 काय असतो? 0 असतो. ठीक आहे. आता दुसऱ्या लाईनचे टेस्ट पॉइंट कॅल्क्युलेट करूया. सेम तेच मेथड. पहिला काय करणार, x1 च्या जागी 0 लिहिणार. ठीक आहे, x1 च्या जागी 0 लिहिलं तर काय होणार, ही टर्म 0 होणार, म्हणजे मला x2 ची व्हॅल्यू काय मिळेल? 21 मिळेल. ठीक आहे. हा, तर नेक्स्ट टाइम काय करायचं, x2 ला 0 घ्यायचं. ओके, x2 ला 0 घेतला तर बघा x1 ची व्हॅल्यू काय मिळणार? x1 पाहिजे, सो हा 3 इथं मल्टिप्लाय आहे, राईटला गेल्यावर काय होणार? डिवाइड होणार. कोणाला डिवाइड होणार आहे? 21 ला. सो x1 ची व्हॅल्यू काय मिळणार मला? 21 डिवाइड बाय 3 म्हणजे
7. ठीक आहे. सो दुसऱ्या लाईनचे सुद्धा मला टेस्ट पॉइंट मिळाले. आता तिसऱ्या लाईनचे टेस्ट पॉइंट कॅल्क्युलेट करूया. सेम तसंच. पहिला काय सबस्टिट्यूट करायचं? x1 च्या जागी 0. x1 च्या जागी 0 सबस्टिट्यूट केला तर काय मिळतं? x2 ची व्हॅल्यू 9. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइम काय करणार? x2 0 सबस्टिट्यूट करणार. x2 च्या जागी 0 सबस्टिट्यूट केला, x1 ची व्हॅल्यू काय मिळते? 9 मिळते. ठीक आहे. सो लक्षात आलं? दिलेल्या कंडिशन वरून काय करा? टेस्ट पॉइंट ऑब्टेन करा. आता हे टेस्ट पॉइंट यूज करून आपण त्या स्ट्रेट लाईन्स ग्राफ वरती ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. सो पहिला आपण एक्स ऍक्सिस प्लॉट करूया, नंतर वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता आपण स्केल डिसाइड करूया. एक तर तुम्ही डायरेक्ट ग्राफ वरती हा प्लॉट करू शकता किंवा तुमच्या नोटबुक वरती व्यवस्थित स्केल घेऊन सुद्धा प्लॉट करू शकता. बेटर वे ग्राफ यूज केला तर चांगला आहे. ठीक आहे. आता स्केल आपण घेऊया एक्स ऍक्सिस वर. आता बघा, मी मगाशी सांगितलं x1 म्हणजे काय असणार आहे? ते एक्स कोऑर्डिनेट असणार आहेत आणि x2 म्हणजे काय असणार आहे? वाय कोऑर्डिनेट असणार आहे. ठीक आहे. मग सगळ्यात मोठा x कोऑर्डिनेट कुठला आहे? 24. सो एक्स ऍक्सिस वरती असं स्केल घ्या ज्याच्यामध्ये आपल्याला 24 बसवता येईल. ओके. सो आता मी काय करतोय बघा, एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर घेतोय 2 युनिट्स. म्हणजे काय येणार माझं स्केल? 2, 4, 6, 8, 10, 12, 20 असं कधीपर्यंत जाणार मी? 24 पर्यंत. एक्स ऍक्सिस वर 24 आहे. सो मी काय केलं? एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 युनिट घेतला. आता हे स्केल तुम्ही डिसाइड करू शकता. कोण कोण काय करतील? एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 4 युनिट सुद्धा घेऊ शकतात. इट्स अप टू यू. पण जेवढं स्केल मोठा असेल तेवढं तुमचा ग्राफ ॲक्युरेट येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जास्त त्यात चुका होणार नाही. ठीक आहे. ओके. आता सेम वाय ऍक्सिस वर पण आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू घ्यायचं आहे. सो वाय ला बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली आहे? 6, 0, 21, 9, 0, 21. सो वाय ऍक्सिस वर सुद्धा मी एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतो? 2 युनिट्स घेतो. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 कधीपर्यंत? 21 पेक्षा मोठा होईपर्यंत. ठीक आहे. मग आता काय करूया आपण? हे पॉइंट प्लॉट करूया. सो पहिला आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. x1 प्लस 4x2 इज इक्वल्स टू 24. कशी ड्रॉ करणार? बाय ड्रॉइंग दिस टेस्ट पॉइंट. पहिला पॉइंट ड्रॉ करूया. x0 असेल आणि y6 असेल तर पॉइंट कुठे असणार आहे? x0 आहे आणि y6 आहे म्हणजे कुठे असणार आहे? हा y कोऑर्डिनेट वर असणार. सो हा आपला पॉइंट आहे कुठला? 0, 6. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा, x वरती 24 आणि y काय आहे? 0. म्हणजे आता हा जो पॉइंट आहे तो x ऍक्सिस वर असणार आहे. कुठे? 24 या डिस्टन्स वर. सो x ऍक्सिस वर 24 आणि y कोऑर्डिनेट काय असतो? x ऍक्सिस वर 0 असतो. सो आपला दुसरा पॉइंट काय आला पहिल्या लाईनचा? 24, 0. मग आता ही लाईन कशी ड्रॉ करायची? या दोन पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. तुम्हाला काय मिळेल? x1 प्लस 4x2 इज इक्वल्स टू 24 लाईन मिळेल. ठीक आहे. सो पहिली लाईन आपण ड्रॉ केली. x1 प्लस 4x2 इक्वल टू 25 युजिंग दीज टेस्ट पॉइंट. ठीक आहे. आता नेक्स्ट लाईन ड्रॉ करूया. 3x1 प्लस x2 इज इक्वल्स टू 21. सेम. परत पहिला काय घेणार? x0 आणि y काय आहे? 21. म्हणजे हा पॉइंट कुठल्या ऍक्सिस वर असणार आहे? y ऍक्सिस वरती असणार आहे. कारण का? x कोऑर्डिनेट काय आहे? 0 आहे. मग y वरती 21 कुठे येईल बघा. हा 20 आहे आणि हा 22 आहे. म्हणजे याच्या मध्ये बरोबर मध्ये काय असणार आहे? 21 असणार आहे. ठीक आहे. सो हा आपला पॉइंट आला 0, 21. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा. x ऍक्सिस वर 7 आणि y ऍक्सिस वर 0. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो x ऍक्सिस वर असणार. सो आडव्या लाईनवर x ऍक्सिस वर 7 कुठे येणार? 6 आणि 8 च्या बरोबर मध्ये. ठीक आहे. y कोऑर्डिनेट x ऍक्सिस वर काय असतो? 0 असतो. सो आपला हा दुसरा पॉइंट आहे या स्ट्रेट लाईनचा. आता काय करूया? या दोन लाईन मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. म्हणजे आपल्याला कुठली लाईन मिळाली? 3x1 प्लस x2 इक्वल टू 21. ठीक आहे. आता लास्ट लाईन आपण प्लॉट करूया. x1 म्हणजे आपला x आहे आणि x2 म्हणजे y आहे. ठीक आहे. परत बघा
पहिल्या पॉईंटच्या वेळी काय आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 9 आहे, म्हणजे हा पॉइंट कुठे असणार, वाय ऍक्सिस वरती असणार. कुठे असणार, 8 आणि 10च्या मध्ये. ठीक आहे, वाय कोऑर्डिनेट 9, वाय ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट प्रेझेंट असतात आणि एक्स 0 असतात. ठीक आहे, तर दुसरा पॉइंट ड्रॉ करूया. एक्स ऍक्सिस वर 9 आणि वाय 0. सो एक्स 9 कुठे असणार आहे, एक्स वरती 90 डिस्टन्सवर, म्हणजे 8 आणि 10च्या मध्ये हा 9 असणार आणि आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सिस वर वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. ठीक आहे, सो हा झाला आपला नेक्स्ट पॉइंट. आता काय करूया, ही लाईन ड्रॉ करायची असेल तर काय करणार, हे दोन्ही पॉइंट कनेक्ट करणार स्ट्रेट लाईन. ठीक आहे, सो ही आपली कुठली लाईन आली, x1 प्लस x2 इक्वल टू 9. ठीक आहे, लक्षात आलंय. तिसरी स्टेप काय करायची आहे, जे काही टेस्ट पॉइंट आहेत ते यूज करून आपण करस्पॉन्डिंग स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, आपल्याला फिजिबल रिजन कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे या तिन्ही लाईननी इन्क्लूड केलेला कॉमन एरिया. फिजिबल रिजन म्हणजे काय, या तिन्ही लाईननी इन्क्लूड केलेला कॉमन एरिया, तिन्ही लाईन मध्ये येणारा. ठीक आहे, मग आता बघा या लाईनचा अर्थ काय, 3x1 प्लस x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 21. म्हणजे काय करायचं, याच्या खालचा, या लाईनच्या खालचा एरिया आपण घेणार आहे, शेड करणार आहे. कुठेपर्यंत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पर्यंत. का, त्याच्या खाली का जाणार नाही, कारण इथं कंडिशन दिले बघा, एक्स हा ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधलाच एरिया आपण कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, ओके. मग 3x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 21 आहे. लेस दॅन आले की लक्षात ठेवायचं, लाईनच्या खालचा एरिया मार्क करायचा. हे जर ग्रेटर दॅन इक्वल टू आलं तर लाईनच्या वरचा एरिया मार्क करायचा. ठीक आहे, आता इथं लेस दॅन इक्वल टू 21 आहे, म्हणजे काय करणार, या लाईनच्या खालचा एरिया मार्क करणार, शेड करणार. ठीक आहे, कुठपर्यंत, एक्स आणि वाय ऍक्सिस पर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट कुठली लाईन आहे बघा, x1 प्लस 4x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 24. याचा अर्थ काय, या लाईनच्या, म्हणजे ही जी ग्रीन लाईन आहे त्याच्या खालचा एरिया आता आपल्याला मार्क करायचा आहे. या लाईनच्या खालचा एरिया सगळा मार्क करूया, शेड करूया. ग्रीन लाईननेच मी शेड केलेला आहे. ठीक आहे, आणि आता शेवट राहिली, कुठली राहिली, ही ब्ल्यू लाईन. इथं पण काय, ब्ल्यू लाईनच्या कुठला एरिया घ्यायचा आहे, लेस दॅन म्हणजे खालचा एरिया. सो हा खालचा एरिया आपण आता मार्क करूया ब्ल्यू लाईनच्या पण. ठीक आहे, मग आता बघा या तिन्ही लाईनच्या कॉमन मध्ये कुठला एरिया येतो, क्लिअरली दिसते. तिन्ही लाईन कुठल्या एरियामध्ये येतात, इथे येतात का, नाही. इथं तिन्ही लाईन येतात का, नाही. इथं ब्ल्यू आणि पिंक आहे, नाही येणार. इथं पण बघा, इथं पण दोनच लाईन येतात, सो हा पण कॉमन एरिया नाही. इथे येतात का तिन्ही लाईन, नाही. इथं फक्त ग्रीन लाईन, तिन्ही लाईन येत नाहीत. इथं बघा, इथं पण 3 लाईन येत नाहीत, फक्त कुठली आहे, ग्रीन आणि ब्ल्यू. मग तिन्ही लाईन कुठल्या एरियामध्ये येतात, या एरियामध्ये येतात. बघा क्लिअरफुली बघा, मी इथं ड्रॉ करतोय हा एरिया, याच्यामध्ये तिन्ही लाईन येत आहेत. सो हा आपला काय असणार आहे, फिजिबल रिजन असणार आहे. ठीक आहे, तिन्ही लाईननी इन्क्लूड केलेला एरिया म्हणजे काय, फिजिबल रिजन. सो हा व्यवस्थित ड्रॉ करणं महत्वाचं आहे. कॉमन एरिया, तिन्ही लाईनने इन्क्लूड केलेला कॉमन एरिया म्हणजे आपला फिजिबल रिजन असणार आहे. ठीक आहे, मग आता आपण त्याला नावं देऊया. हा आपला सेंटर पॉइंट आहे, ओरिजिन आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 असतात. नेक्स्ट फिजिबल रिजनचा कॉर्नर पॉइंट हा आहे 6, त्याला मी ए नाव देतो. इथं एक्स कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो, वाय कोऑर्डिनेट काय 6. देन फिजिबल रिजनचा नेक्स्ट कॉर्नर पॉइंट हा आहे, त्याला मी नाव देतो बी. त्याचे कोऑर्डिनेट मला माहिती आहेत का, नाही, ते शोधावे लागतील. ते कसे शोधायचे आपण बघूया. नंतर बघा फिजिबल रिजन अजून कुठे आहे, इथे आहे, या कॉर्नर पॉइंट वरती आहे, याला मी नाव देतो सी. याचे कोऑर्डिनेट मला माहिती आहेत का, नाही माहिती, म्हणजे हे पण मला शोधावे लागतील. आणि शेवटचा पॉइंट काय आहे फिजिबल रिजनचा, हा डी. याचे कोऑर्डिनेट मला माहिती आहेत, काय आहेत, तो 7 0. ठीक आहे, इथं ऑलरेडी आपण तो घेतलेला आहे 7 0. सो फिजिबल रिजन ड्रॉ केलेला आहे आणि त्याला नावं पण दिलेली आहेत. नावं कोणाला द्यायच्या, त्या फिजिबल रिजनच्या कॉर्नर पॉइंट्सला. त्यातले 3 कॉर्नर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत. ओ चा माहिती आहे, ए चा माहिती आहे,
आणि डीचा माहिती आहे. मग आता दोन कॉर्नर पॉईंट राहिले बी आणि सी, त्यांचे कॉर्नर पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सो या फिजिबल रिजनचा यूजच करून आपण हे झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय लागतात, कॉर्नर पॉईंट माहिती पाहिजे. सो 3 कॉर्नर पॉईंट मला माहिती आहेत, हे 2 शोधूया. सो पहिला कोणाचे पॉईंट कॅल्क्युलेट करूया, बी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधूया. मग आता लक्ष द्या, हा जो बी आहे हा कुठल्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे ते लिहायचं. बी बघा कुठल्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे, ग्रीन लाईनचा. काय आहे त्याचं इक्वेशन, x1 प्लस 4x2 इक्वल टू 24. आणि कोणाचा इंटरसेक्शन पॉइंट आहे, ब्ल्यू लाईनचा. ब्ल्यू लाईनचं इक्वेशन काय, x1 प्लस x2 इक्वल टू 9. त्याला मी इक्वेशन नंबर 3 आणि 4 म्हणतो. मग हे इक्वेशन ज्यावेळी मी सोडवेन त्यावेळी मला काय मिळणार आहे, बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळणार. मग आता हे इक्वेशन सोडवायचं आहे. कसं सोडवणार, कोइफिशियंट सेम करून. एकतर x1 चा कोइफिशियंट सेम करा किंवा x2 चा कोइफिशियंट सेम करा. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी x1 चा कोइफिशियंट सेम आहे. मग कोइफिशियंट सेम असेल तर तो कॅन्सल केला पाहिजे. कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, सबट्रॅक्शन घ्यायला लागते. सो काय मी करतो, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे, मग सबट्रॅक्ट केल्यावर काय होणार, इक्वेशन 4 चं साइन चेंज होणार. म्हणजे हा प्लसचा काय होणार, मायनस. हा पण प्लसचा काय होणार, मायनस. आणि हा पण काय होणार, प्लसचा मायनस. म्हणजे आपल्याला काय होणार आहे बघा, x1 आणि मायनस x1 गेला, 4x2 मायनस x2, 4 मधून 1 गेला म्हणजे काय ना 3x2, आणि इक्वल टू 24 मधून 9 गेले, किती राहतात, 15. ठीक आहे, लक्षात आलंय. मग आता या इक्वेशन वरून मला कोणाची व्हॅल्यू मिळणार, x2 ची. ती पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, 3 ला राईटला शिफ्ट केलं पाहिजे. 3 तर मल्टिप्लाय, राईटला गेल्यावर काय होणार, 15 ला डिवाइड होणार. सो x2 इज इक्वल्स टू काय होणार, 15 डिवाइड बाय 3. आणि मला माहिती आहे 15 डिवाइड बाय 3 म्हणजे किती, 5. सो x2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5. ठीक आहे, म्हणजे y कोऑर्डिनेट मिळाला. आता कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, x1 ची. कशी, ही x2 ची व्हॅल्यू 5, 3 किंवा 4 कुठेही सबस्टिट्यूट करा. कुठे सबस्टिट्यूट करूया, जिथे कमी कॅल्क्युलेशन्स असतील. सो मी 4 मध्ये सबस्टिट्यूट करतो. पुट x2 इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 4. मग काय येणार, इक्वेशन 4, x1 प्लस x2 ची व्हॅल्यू 5 इक्वल टू 9. मग आता मला x1 ची व्हॅल्यू पाहिजे. सो 5 ला राईटला शिफ्ट करा, प्लस आहे इकडे, राईटला गेल्यावर काय होणार, मायनस. 9 मायनस 5, आणि आम्हाला माहिती आहे 9 मायनस 5 म्हणजे काय, 4. सो x1 ची व्हॅल्यू आली 4. ओके, सो आपल्याला आता कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत या बी पॉइंटचे. सो काय आले बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, पहिला एक्स कोऑर्डिनेट लिहायचा. काय आहे एक्स कोऑर्डिनेट, 4. x1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, आणि नंतर y कोऑर्डिनेट काय आहे, 5. सो बी चे कोऑर्डिनेट आले 4, 5. सो इथं मी ग्राफ वरती पण लिहितो. सो तिसरा इंटरसेक्शन पॉइंट पण मिळाला, कॉर्नर पॉइंट मिळाला. ठीक आहे, आता हा चौथा कॉर्नर पॉइंट कॅल्क्युलेट करूया, सी. याचे पण आपल्याला आता कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग पहिला चेक करा, हा सी जो आहे तो कोणाचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. दोन लाईन कुठल्या आहेत ज्यांचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. सो सी बघा, या पिंक लाईन आणि या ब्ल्यू लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. सो दोघांचं इक्वेशन लिहितो. सो सी इज द इंटरसेक्शन पॉइंट ऑफ पिंक लाईन. काय ती, 3x1 प्लस x2 इक्वल टू 21. त्याला 5 नंबरचं इक्वेशन देतो. आणि कुठल्या लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे, ब्ल्यू लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. काय ब्ल्यू लाईनचं इक्वेशन, x1 प्लस x2 इक्वल टू 9. त्याला 6 नंबरचं इक्वेशन देतो. सो मागासारखंच करायचं. आता परत काय करणार, हे दोन्ही इक्वेशन सोडवणार. कसे, कोइफिशियंट सेम करायचं, आयदर x1 चा करा किंवा x2 चा करा. मग आता इथं ऑलरेडी x2 चे कोइफिशियंट सेम आहे. सपोज जर x1 चा कोइफिशियंट सेम करायचं असतं तर मला काय करायला लागलं असतं, 6 ला 3 न मल्टिप्लाय करायला लागलं असतं प्रत्येकाला, आणि इथं 3 इंटू 9 27 आलं असतं. पण त्याची काही गरज नाही. का, कारण ऑलरेडी कोइफिशियंट x2 चे सेम आहे. मग आता कोइफिशियंट सेम असतील तर काय करायचं, ते कॅन्सल करायचे. कसे, बाय टेकिंग सबट्रॅक्शन. सो मी काय करतो, इक्वेशन 5 मधून इक्वेशन 6 सबट्रॅक्ट करतो. मग आता इक्वेशन 6 सबट्रॅक्ट करणार आहे त्यामुळे यांचं साइन चेंज होणार. प्लस x1 चा मायनस x1
प्लस x2चा मायनस x2 आणि प्लस 9चा मायनस 9. ओके, मग आता सबट्रॅक्शन केल्यावर काय होतं, x2 आणि मायनस x2 कॅन्सल होतं. ओके, मग राहिलेल्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन कंप्लीट करूया. 3x1 मायनस x1 म्हणजे किती, 3 मधून 1 गेला, 2x1 आणि 21 मायनस 9 म्हणजे किती, 12. ठीक आहे, लक्षात आलंय. ओके, आता कोणाची व्हॅल्यू मला पाहिजे, x1 ची. सो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, 2 ला राईटला शिफ्ट केला पाहिजे. 2x1 ला मल्टिप्लाय केलाय, मग राईटला गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. कोणाला डिवाइड होणार, 12 ला. सो 12 डिवाइड बाय 2 म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय आली, 6. ठीक आहे, x कोऑर्डिनेट मिळाला 6. ठीक आहे, आता y कोऑर्डिनेट शोधायचा. कसा शोधणार, ही x1 ची व्हॅल्यू 6 एकतर 5 मध्ये सबस्टिट्यूट करणार किंवा 6 मध्ये. आता कुठे सबस्टिट्यूट करूया, जिथं कॅल्क्युलेशन कमी आहे, 6 मध्ये. पुट x1 इज इक्वल्स टू 6 इन इक्वेशन 6. काय येणार मग बघा, x1 च्या जागी 6 लिहूया. सो काय येणार, इक्वेशन 6 प्लस x2 इक्वल टू 9. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू मिळते, x2 ची व्हॅल्यू कशी मिळवणार, हा 6 राईटला शिफ्ट करा. 6 इथे प्लस आहे, राईटला गेल्यावर काय होणार, मायनस. सो x2 इज इक्वल्स टू 9 मायनस 6. म्हणजेच x2 ची व्हॅल्यू काय आली, 9 मायनस 6 म्हणजे 3. ठीक आहे, सो आपल्याला हा कॉर्नर पॉइंट सी चे कोऑर्डिनेट मिळाले. काय आले ते कोऑर्डिनेट, 6 3. ओके, लिहूया. x1 म्हणजे लक्षात ठेवा x कोऑर्डिनेट आहे आणि x2 म्हणजे y कोऑर्डिनेट. सो काय आले कोऑर्डिनेट, c 6 3. ठीक आहे, ग्राफ वरती पण आपण लिहू 6 3. आता सगळे कॉर्नर पॉइंट मला फिजिबल रिजनचे मिळालेले आहेत. लक्षात आलं, इंटरसेक्शन पॉइंट किंवा ते कॉर्नर पॉइंट कसे कॅल्क्युलेट करायचे, ज्या दोन लाईनचे तो इंटरसेक्शन पॉइंट असेल त्या दोन लाईनचे इक्वेशन सोडवायचं, तुम्हाला इंटरसेक्शन पॉइंट मिळतो. सी हा काय आहे, पिंक आणि ब्ल्यूचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. सो ते दोन लाईनचं इक्वेशन सोडवा. बी हा कोणाचा इंटरसेक्शन पॉइंट आहे, ग्रीन आणि ब्ल्यूचा. सो ते दोन लाईनचे इक्वेशन सोडवा, बी चे कोऑर्डिनेट मिळते. ठीक आहे, सो महत्वाचं काय, फिजिबल रिजन आणि त्याचे कॉर्नर पॉइंट. ओके, आता हे कॉर्नर पॉइंट यूज करून आपण दिलेलं जे काही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे z, त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो आपण एक टेबल प्रिपेअर करणार, ज्याच्यामध्ये सगळे कॉर्नर पॉइंट लिहून घेणार. काय आहेत कॉर्नर पॉइंट, ओ ए बी सी डी. त्याचे कोऑर्डिनेट, ओ चा माहिती होता आपल्याला 0 0, ए चा पण माहिती होता आणि डी चा पण माहिती होता. बी आणि सी चे कॉर्नर पॉइंट माहिती नव्हते, ते आपण शोधले. ठीक आहे, आता काय करायचं, हे जे काही कॉर्नर पॉइंट आलेत ते आपल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचे. झेडच्या जागी हे आपले कॉर्नर पॉइंट सबस्टिट्यूट करायचे. ओके, सो पहिला कॉर्नर पॉइंट आहे O00. सो काय करूया, झेड मध्ये जिथं x1 आहे तिथं 0 लिहिणार, जिथे x2 आहे तिथं 0 लिहिणार. हा x आणि हा y असतो, पण आता आपल्याला x आणि y न देता काय दिलंय, x1 आणि x2. सो x ला आपण x1 म्हणतोय आणि y ला x2. ठीक आहे, हा मग काय ना सांगा, z इज इक्वल्स टू 2 इंटू 0 प्लस 5 इंटू 0. x1 च्या जागी 0, x2 च्या जागी 0 म्हणजे काय ना, 2 इंटू 0 0 प्लस 5 इंटू 0 0 आणि 0 ची ऍडिशन घेतल्यावर आन्सर काय ना, 0. सो z इज इक्वल्स टू काय तो 0. सो 0 0 या पॉइंटला z ची व्हॅल्यू काय येते, 0 येते. आपल्याला z ची मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे कोणत्या पॉइंटला येते आणि ती काय येते. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट सबस्टिट्यूट करूया. x1 च्या जागी 0, x2 च्या जागी 6 म्हणजे काय ना, z इज इक्वल टू 2 इंटू x1 च्या जागी 0 प्लस 5 इंटू x2 च्या जागी 6. मग किती येणार आहे, 5 इंटू 6 30 आणि प्लस 2 इंटू 0 0. सो 30 प्लस 0 म्हणजे काय आलं, z चं व्हॅल्यू 30. ठीक आहे, आता नेक्स्ट कॉर्नर पॉइंट सबस्टिट्यूट करूया. नेक्स्ट कॉर्नर पॉइंट काय, 4 5 म्हणजे x1 च्या जागी 4, x2 च्या जागी 5. सो काय येणार बघा, z इज इक्वल्स टू 2 इंटू 4 प्लस 5 इंटू 5. किती येतं हे, 2 इंटू 4 म्हणजे 8 प्लस 5 इंटू 5 म्हणजे किती, 25. आणि याची ऍडिशन घेतली 25 प्लस 8 तर z ची व्हॅल्यू काय आली, 33. ठीक आहे, ओके. नेक्स्ट कॉर्नर पॉइंट सगळे कॉर्नर पॉइंट फिजिबल रिजनचे त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे, आता x1 च्या जागी 6, x2 च्या जागी 3 म्हणजे काय ना, 2 इंटू
6 प्लस 5 इंटू 3, मग 2 इंटू 6 किती असतो 12 प्लस 5 इंटू 3 म्हणजे किती 15 आणि याची ॲडिशन घेतली तर किती येते 27. सो झेडची व्हॅल्यू 27 आली 6 3 या पॉईंटला. आता लास्ट पॉईंट x1 च्या जागी 7 x2 च्या जागी 0. सो 2 इंटू 7 प्लस 5 इंटू 0, मग 2 इंटू 7 म्हणजे किती 14 आणि प्लस 5 इंटू 0 म्हणजे किती 0 आणि आपल्याला माहिती आहे 14 प्लस 0 म्हणजे काय 14. ठीक आहे. सो सगळे कॉर्नर पॉइंट आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z मध्ये सबस्टिट्यूट केले. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे z ची मॅक्झिमम व्हॅल्यू. इथं सांगितलंय बघा मॅक्झिमाइज z. मग z ची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे चेक करायच्या मध्ये कुठली आहे 33. कुठल्या पॉइंटला आले 4 5 या पॉइंटला आणि हेच आपलं सोल्युशन आहे. So solution of this LPP is the maximum value of Z is 33. पण कुठल्या पॉइंटला x1 4 असताना आणि x2 5 असताना. सो एवढं तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळतात. एक्झाम्पल खूप सोपं आहे. महत्वाचं काय याच्यामध्ये फिजिबल रिजन ड्रॉ करणं. लाईन जेवढ्या काही लाईन आहेत त्याच्या कॉमन एरिया म्हणजे तुमचा फिजिबल रिजन असणार आहे आणि त्या फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉइंट शोधणे. ठीक आहे. जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत ते महत्वाचे असतात. सो आय थिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही ग्राफिकल मेथड LPP सोडवण्याची समजली असेल. जर समजलं असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.